नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ता ही सागरशी बोलत असते आणि सागर मुक्ताला सांगतो की मुक्ता, तुला काय हवंय ते तू सांग. तू प्रेग्नंट झालीस, खूप वर्षानंतर तुझ्या आयुष्यामध्ये आता आनंदाचा क्षण आहे, त्यामुळे या आनंदाच्या क्षणी तुला काय हवंय ते तू मनापासून माग, असं सागर मुक्ताला बोलतो. त्यामुळे मुक्ता सागरला सांगते की तू मला वचन दे. तर सागर भावनेच्या भरात मुक्ताला वचन देतो आणि मुक्ता सांगते की आता हे वचन तू कधी मोडणार नाहीस ना. तर सागर बोलतो की तू जे मागशील ते मी तुला देईन, मी कधी तुला नाही म्हणणार नाही, असं सागर बोलतो. त्यामुळे मुक्ता सागरला बोलते की मला तुझ्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे. तर मुक्ताच्या बोलण्यानं सागरच्या मनामध्ये खूप वाईट भावना निर्माण होते. तिला वाटतं की आताच कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रवास सुरू होणार होता, एक नवीन बाळ घरी येणार होतं आणि तेवढ्यात आपली मुक्ता आपल्यापासून वेगळी होते, असा विचार सागरच्या मनामध्ये घोगावत असतो. त्याला काय करावं हे काही कळत नाही. त्यामुळे तो मुक्ताला वचन देतो आणि सांगतो की मी तुला आता वचन दिलं आहे, त्यामुळे आता तुला घटस्फोट पाहिजे ना, आता मी तुला घटस्फोटच देतो, असं तो बोलतो आणि रागाने ती फाईल घेऊन तो तिकडे निघून जातो. तर त्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं. तिला वाटतं की मी हे काय करते, मला काहीच समजत नाही, पण सावनीच्या दबावापोटी तिला हे सगळं करावं लागतं. त्यामुळे सागर इकडे शांतपणे येतो. तर इकडे बाहेर लक्की, स्वाती आणि आई बसलेली असते, त्यांच्यासोबत कोमलसुद्धा असते. ते विचार करत असतात की आता आपल्या मुक्ताच्या आयुष्यामध्ये खूप आनंद येणार आहे. आता आपल्याला तिच्या बाळासाठी खूप काही करायचं आहे. आता आपण आत्तापासून तिच्या बाळासाठी आणि मुक्तासाठी खायला बनवू, असं ती बोलत असते. जर मुक्ताला चांगलं चांगलं खायला घातलं तर तिचं बाळ गुबगुबीत राहील, असं कोमल आणि स्वाती बोलत असतात. तर तेवढा सागर त्यांच्यापाशी येतो. सागरचा उतरलेला चेहरा पाहून कोमल आणि स्वातींना धक्का बसतो. तर ते विचारतात की सागऱ्या, काय झालं रे अचानक तुला, असं आई बोलत असते. तर तेवढा सागर आईला बोलतो की आता काही नाही, आता मुक्ताला माझ्यापासून डिवोर्स व्हावा आहे, तर असं तो बोलत असतो. तर सागरच्या बोलण्यानं स्वातीला धक्का बसतो आणि आईला सुद्धा धक्का बसतो. तर तेवढ्या सागरची आई बोलते की बाळा, काय झालं रे अचानक तुम्हाला. तर तेवढ्या सागर बोलतो की काही नाही, मुक्ताला वेगळं व्हायचं आहे, असं तो बोलतो. तर सागरची आई बोलते की तू मुक्ताला समजाव, असं वेगळं होऊ नका रे पिल्लांनो, तुम्ही असं काही करू नका ज्याच्यामुळं मला त्रास होईल, असं ती बोलत असते. तर तेवढ्यात लक्कीसुद्धा असंच बोलतात आणि कोमल आणि स्वातींचं बोलणं सुद्धा सागरला ते समजावतात. तर सागर काहीच ऐकत नाही. सागर बोलतो की आता आपल्यापैकी कोणीही मुक्ताला फोर्स करणार नाही, आता आपल्याला जे मुक्ताने मागितले ते मला करायचं आहे. आणि तो त्या पेपर्सवरती साईन करतो आणि लक्कीला सांगतो की हे पेपर कोर्टामध्ये घेऊन जा आणि याच्यावरती निर्णय घे, असं लक्कीला तो बोलतो. तर लक्कीसुद्धा सागरला समजावतो. लक्की बोलतो की दादा तू असं काय करतोय. तर सागर लक्कीचं काहीच ऐकत नाही. तुला जे सांगितलंय ते तू कर, असं तू बोल, मला जास्त बोलू नको, असं रागाने सागर बोलतो. तर लक्कीला ते ऐकावं लागतं आणि लक्की ते पेपर्स घेऊन कोर्टमध्ये जातो. तर तेवढ्यात इकडनं मुक्ता येते. मुक्ताला बघून सागर बोलतो की आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय, आता फक्त तू थांब, तुला डिवोर्स हवा आहे ना, आता मी तुला डिवोर्स दिला आहे. लक्की ते पेपर्स घेऊन कोर्टात गेलाय, असं तो बोलत असतो. तर स्वाती मुक्ताला समजावते, पण मुक्ता कोणाचंच काही ऐकत नाही. मुक्ता रागाच्या भरात असते. ती विचार करते की मला डिवोर्स हवा आहे, याच मुद्द्यावरती ती ठाम असते. तर हे सगळं कारनामा सावनीच्या सांगण्यावरून होत असतो. हे सगळ्यांना फक्त त्यांच्यामध्ये कोमलला माहिती असतं. कोमल मनामध्ये विचार करते की मुक्ता हे काही स्वतः निर्णय घेत नाही, तिला सावनीच्या दबावापोटी हा निर्णय घ्यावा लागतो, हे ती मनामध्ये विचार करत असते. पण घरातील सगळी मंडळी आग्राहक तर मुक्ताला समजवतात, पण मुक्ता कोणाचंच काही ऐकत नाही. सगळी मंडळी म्हणतात की मुक्ता असं काय करते, तुमचं सोन्यासारखा संसार असं उद्ध्वस्त नका करू, असं स्वाती, कोमल आणि आई बोलत असतात. मुक्ता कोणाचंच काही ऐकत नाही. तर हे सगळं बघून सावनीच्या मनासारखं होतं. ती मनामध्ये विचार करत असते की मुक्ता काय टायमिंग साधलंस तू, अगदी माझ्या मनासारखं करते, असं ती मनाशी बोलत असते. तर घरातील सगळी मंडळी आजूबाजूला जातात. तर मुक्ता रूममध्ये येते आणि हा तिचा निर्णय बघून ती स्वतःवरच रडत असते. ती विचार करते की मी हे काय केलं. ती स्वतः मनाशी विचार करत असते आणि ती विचार करते की असं मी काय केलं हे मलाच काही कळत नाही, असं ती मनाशी बोलत असते आणि रडत असते. तर तेवढा सागर हळुवारपणे रूममध्ये येतो, रूमचा दरवाजा लावतो, खिडक्या बंद करतो आणि मुक्ता त्याला बघून एकदम दचकते आणि शांत बसते. तर सागर बोलतो की मुक्ता, मला माहिती आहे तू हे का करते, तू हे सगळं स्वतः करत नाही, तू दुसऱ्यांच्या सांगण्यावरून करते, हे मला माहिती आहे. सागर मुक्ताला म्हणतो की मुक्ता, तू जे काय करते हे मला सगळं माहिती आहे, हे तू स्वतः करत नाही, तू दुसऱ्यांच्या दबावापोटी करते, असं सागर बोलतो. तर मुक्ता बोलते की सागर तुला हे सगळं कसं कळालं. तर सागर बोलतो की मला सगळं माहिती आहे, हे तू सगळं सावनीच्या सांगण्यावरून करते, हे सुद्धा माहिती आहे. तर मुक्ता बोलते की तुला कसं कळालं. तर सागर बोलतो की त्या दिवशी तू बेशुद्ध पडली होती, त्या बेशुद्ध अवस्थेत असताना तू मला सगळं सांगितलं, असं तो बोलतो. तर मुक्ता बोलते की आता आपल्याला काय करावं हे मला काही कळत नाही, सागर तू प्लीज मला याच्यातनं बाहेर काढ, असं मुक्ता बोलते. तर सागर बोलते की तू काही काळजी करू नको, मी तुला असं एकटं कधीच सोडणार नाही आणि तू प्रेग्नंट आहेस आणि प्रेग्नंटमध्ये मी तुला कधी तलाक देणार नाही.
तर मुक्ता बोलते की तू तर पेपर्सवरती साईन केले. तर सागर बोलतो की मी पेपर्सवरती साईन नाही केले, मी फक्त सावनीला दाखवण्यासाठी हे साईन केलेत खोट्या प्रमाणात, असं तो बोलत असतो. तर मुक्ता शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते. तर इकडे बाहेर सगळे बसलेले असतात. तर तेवढ्यात लकी येतो आणि लकी येऊन सांगतो की कोर्ट पुढले 3 दिवस बंद आहेत, त्यामुळे आपल्या केसचा निकाल नंतर लागेल, असं तो बोलतो. तर या निर्णयामुळे सगळे खुश होतात आणि ते सगळे बोलतात की आता आपल्या सागऱ्याला मुक्ताला समजवण्यासाठी पुन्हा 3 दिवस मिळाले आहेत. आणि इथेच मराठी मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.